इतिहास का देतो, जनरली सूचना देतो. एखादं केंद्रकारी राज्य निर्माण झालं तर काय होतं? केंद्रकारी राज्य म्हणजे काय? सगळ्या पॉवर एकाच माणसाकडे, एक किंवा दोघांकडे. काय होतं? मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्याचं पडण्याचं कारण काय सांगण्यात जातं? केंद्रकारी एक अनेक कारणांपैकी. पण तुम्ही एखादी जेव्हा सेंट्रलाइज राज्य पद्धत हाताळता, सेंट्रलाइज म्हणजे काय? सगळे निर्णय मीच घेणार. मग गावातल्या एखादा तामिळनाडूच्या गावातला एखादा ब्रिज बांधण्याचा निर्णय सुद्धा मीच घेणार. हे जनरल म्हणतोय. एवढा जर केंद्रकारी शासन करायचा प्रयत्न केला, शेवटी काय होणार? जेव्हा मी म्हणणार आणि मी जर चांगला एखादा पुढचा नेता तयार नाही करू शकलो तर काय होणार? हे सगळं जे तयार केलेलं आहे ती ती एखादी व्यक्ती ते चालवू शकणार नाही. मौर्य अशोकानंतर कोणीही चांगले राजे दिसत नाही. मौर्य साम्राज्य एवढं मोठं साम्राज्य जे अफगाणिस्तान पासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेलं होतं, एवढं साम्राज्य कोणीही नंतर तयार करू शकलं नाही. ते अशोकानंतर फक्त 50 वर्षात गडगडलं. औरंगजेब, गुप्तांचं पण तेच म्हणतंय. औरंगजेब काय झालेलं आहे? सेंट्रलाइज पद्धत, पुढचा येणारा पाठशाह तयार करून ठेवला नाही. पण भीती की माझीच मुलं मला मारतील. काय झालं? साम्राज्य त्याच्या मृत्यूनंतर गडगडलं. आज